सम्राट अशोक जयंती निमित्त आम्ही ते पत्रकार परिषद घेत आहोत. सम्राट अशोक जयंती ही भारतामध्ये नाही सगळ्याकडे खूप थाटामाटात साजरी करायला पाहिजे, पण आपण खूप कमी प्रमाणात त्याची जयंती साजरी करू. पण आता आपण ह्या वर्षीपासून असा निश्चय केला की सगळीकडे सम्राट अशोक जयंती ही खूप थाटामाटात झाली पाहिजे. त्यासाठी मी माझा परिचय देते. मी माया उके, दीक्षाभूमी दर्शन समितीचे अध्यक्ष आहे. आणि ह्या जो धम्म रॅली आम्ही काढत आहोत यामध्ये सम्राट अशोक सेना आणि दीक्षाभूमी दक्षता समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा, महिला समता को, अखिल भारतीय समता सैनिक दल आणि दलित प्रांतात भीम प्रांतात अशा सगळ्या संघटना मिळून आम्ही ही जयंती साजरी करत आहोत. ही जयंतीची जी रॅली काढणार आहोत आम्ही 125 फुटाचा धम्मध्वज असणार तिथे. आणि रहाटे मेट्रो स्टेशन पासून, त्याला कृपानी चौक म्हणतात, तिथपासून ते दीक्षाभूमी पर्यंत अशी आमची धम्मध्वज रॅली येणार आहे. आणि तिथे आतमध्ये जो सम्राट अशोकचा पुतळा आहे त्याला माल्यार्पण करणार आणि बाहेर जो स्टेज आहे तिथे केक कटिंग करणार. आणि जे लोक येणार त्या लोकांना सगळ्यांसाठी अल्पहाराची पण व्यवस्था केलेली आहे. म्हणून आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेत आहोत. या समोरचं आता भाऊसाहेब हे आपल्याला समोरचं मार्गदर्शन करतील अशी त्याला विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी दक्षता समितीचा सल्लागार आहे. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330वी जयंती आहे. संपूर्ण जगामध्ये सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. सम्राट अशोकाची जयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे अशी इच्छा दीक्षाभूमी दक्षता समितीची आहे. आणि त्याच अनुषंगाने 125 फुटाचा पंचशील ध्वज या यात्रेमध्ये राहणार आहे. आणि नागपूर शहरातील सगळ्या विहाराच्या कमिट्या, नागपूर शहरातील सगळ्या ग्रामीण बौद्ध विहाराच्या कमिट्या या आणि सर्व उपासिका या पंचशील धम्मध्वज यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि मायाताईने सांगितलंच की रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन ते दीक्षाभूमी अशी ही धम्मध्वज यात्रा असेल. आणि या धम्मध्वज यात्रेचं उद्घाटन म्हणजे शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत भंते आर्य नागार्जुन सुराई ससाई हे पंचशील ध्वज दाखवून या यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. आणि दीक्षाभूमीच्या आतमध्ये सम्राट अशोकाचा पूर्ण आकृती पुतळा आहे. तर सगळे ही यात्रा धम्मध्वज यात्रा जेव्हा दीक्षाभूमीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस पुष्पमालेने आणि फुलाच्या वर्षावाने सम्राट अशोक यांचा आम्ही माल्यार्पण करू आणि जयघोष करू. आणि त्यानंतर तिथे त्रिशरण पंचशील घेतली जाईल आणि नंतर उपासक उपासिकांना मार्गदर्शन करण्यात येईल. आणि नागपूर ग्रामीण, नागपूर शहर आणि जे लोक यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत त्यांच्यासाठी दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने अल्पोहाराचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
हे ध्वज यात्रा केव्हा निघणार आहे, किती वाजता निघणार आहे? 24 तारखेला हे 4 वाजताची वेळ आहे. 24 तारखेला. 24 तारखेला 4 वाजता हे रहाटे चौक, रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन पासून निघणार. देशाचे एवढे मोठे सम्राट अशोक आणि त्याची जी धम्मध्वज यात्रा तुम्ही काढतो म्हणताय आणि रूट फक्त 1 किलोमीटरचा आहे, तो छोटा शेड्यूल काढलेला आहे. आमचा ह्या आता दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने धम्मध्वज यात्रा काढण्यात आलेली होती. 1 तारखेचं आंदोलन, त्या तुम्हाला सगळं माहीतच आहे. आंदोलनाच्या नंतर 15 दिवसपर्यंत आमच्या दीक्षाभूमीला 1000 पोलिसांचा घेराव होता आणि त्या परिसरामध्ये दहशतीचे वातावरण होते. तेव्हा तिथे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि दीक्षाभूमी या परिसरामध्ये वातावरण स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने आम्ही त्यावेळी धम्मध्वज यात्रा काढली होती आणि तिथे दीक्षाभूमीमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन त्रिशरण पंचशील घेतलं. त्यानंतर सगळ्या लोकांना तिथे येण्यासाठी मुभा मिळाली, नाहीतर पोलिसांनी दीक्षाभूमीचा प्रवेश नाकारला होता. तर हा दुसरा आमचा प्रयोग आहे. आणि तसं दीक्षाभूमी दक्षता समिती म्हणजे हे दीक्षाभूमीचा विकास, सर्वांगीण विकासासाठी निर्माण केलेलीच कमिटी आहे आणि आमच्या माध्यमानं, आमच्या समितीच्या माध्यमानं जितकं आम्ही धम्माचा प्रचार करू शकू तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ध्वज यात्रेमध्ये जवळपास किती उपासक राहणार? आम्ही पोलिसांना तर आकडा फार कमी दिला आहे, कारण की राज्यातही सरकार आमचं नाही, केंद्रातही सरकार आमचं नाही, शासन प्रशासन हे आमच्या विरोधात असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंटला आकडा कमी देण्यात आला आहे. पण हजारोच्या संख्येने या यात्रेमध्ये लोक सहभागी होणार आहेत. भिक्खू संघ सामील आहे, परंतु याच्यात आम्ही ज्या संघटनाचे नावं मायाताईने घेतले आहेत आणि आम्हाला जे सहकार्य करत आहेत तर दीक्षाभूमी दक्षता समिती, सम्राट अशोक सेना, अखिल भारतीय समता सैनिक दल आणि इतर संघटनेच्या बरोबर म्हणजे आम्हाला सहकार्य मिळत नाही आहे आणि विनाकारण त्यांच्या नावाचा उपयोग करणं आमचं बरोबर नाही. म्हणून 2-3 ह्या संघटना आणि संपूर्ण बौद्ध उपासक आणि उपासिका जे आहेत, हा सर्व भिक्षू संघ आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आयोजनामध्ये काही झाकी वगैरे पण तुम्ही घेऊन जाणार आहे? हो, आम्ही छोट्या झाक्याचा प्रयत्न करत आहोत. आता कमी वेळामध्ये जेवढं होते आमच्यानं पहिला प्रयोग. स्टेज नाही राहणार आहे. जो स्टेज बनलेला आहे, नाही स्टेज होणार आहे तो स्टेज बनलेला आहे तिथे दीक्षाभूमीवर. नाही, तो स्टेज वेगळा आहे. नाही असं नाही, फक्त रॅली तिथून रॅली येणार. तिथे सम्राट अशोकच्या झाका वगैरे राहणार आहेत आणि इतर सात सजावट राहणार आहे. आतमध्ये रॅली जाणार आहे. तिथे सम्राट अशोकाचा पुतळा आहे, त्या ठिकाणी पूजा यातना त्रिशरण पंचशील सगळं. सर, तुम्ही आता म्हटलं की पोलिसांना खोटी माहिती दिली, का बरं खोटी माहिती दिली? कारण तो तुमचा अधिकार आहे रॅली काढलं किंवा बाकी कार्यक्रम करणं. त्याच्यात तुम्हाला असं काय वाटतं की पोलीस परमिशन नाही देत? हा धार्मिक कार्यक्रम आहे. याच्यात तर परमिशन नाही मिळालं तर कसं काही आहे नाही, मग खोटी माहिती का बरं दिली? नाही, खोटी माहिती नाही दिली. आम्ही अंदाजे त्यांनी कमीत कमी आकडा त्यांनी मागितला म्हणजे आम्ही दिला. किती आकडा दिला? आम्ही 100 लोक येणार आहोत म्हणून असं सांगितलं आहे. परंतु आमच्या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहणार आहे. कारण अशा घटनेमध्ये कोणती दुर्घटना झाली तर तुमची कमिटी त्यासाठी जबाबदार राहणार ना. जर हजारो लोक येतील आणि तुम्ही फक्त 100चा आकडा जर का दिला आणि काही दुर्घटना झाली तर कोण जबाबदार राहणार? कोणती दुर्घटना होणार आहे? धार्मिक कार्य दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही सगळी दक्षता घेतली. म्हणूनच पोलिसांची परमिशन घेतली जाते. नाही, म्हणूनच आम्ही दक्षता घेतली आहे आणि पोलिसांना तसं आम्ही निर्देश पण दिले आहेत की धम्मध्वज आहे, धम्मध्वजाचा एक मान सन्मान आहे. धम्मध्वज हा जमिनीशी लागला नाही पाहिजे, यासाठी सर्व जे प्रिकॉशन आहे हे पोलीस आणि आमचे बौद्ध उपासकच घेणार आहे. दीक्षाभूमी समितीने तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे? हो. या रॅलीमध्ये सम्राट अशोकाची जी मूर्ती आलेली आहे
ही तुम्हाला मूर्ती भेटणार आहे का शासनामध्ये? नाही, आम्ही नाही, ती ती काढणार नाही. ती आतमध्ये आहे. अशी मागणी केली. नाही पण ती आतमध्येच आहे, तिथेच बरी, कारण का तिथे जाऊन आपण त्याचा सन्मान असा एक पुतळा आहे आपल्याकडे आता, सम्राट एकच. अशोकाचा एक पुतळा आहे. हा, आणि तो पुतळा दीक्षाभूमीत व्यवस्थित ठेवलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण माल्यार्पण करणे, पूजा याचना करणे ह्या भाग व्यवस्थित राहू शकते. पण एक मूर्ती आहे ना, त्याला गाववर तुम्ही फिरवायचा प्रयत्न करणं म्हणजे ते विटंबना आहे ना ते. हा, तुम्हाला अगर उद्या चालून तर तुम्ही काही पण करू शकता. आज आपण मागेल, पुढच्या वर्षी दुसरं कोणी मागेल, तर ती मूर्ती द्या, आम्हाला असं नाही, फिरवायचं आहे. म्हणजे म्हणून त्या कारण विटंबना करायची. महत्वाचं काय आहे, दीक्षाभूमी दक्षता समितीचा प्रयत्न आहे. कारण की ज्या वेळेस या ठिकाणी मुंबईमध्ये सम्राट अशोक जेव्हा आले होते, मुंबईत जेव्हा सम्राट अशोक आले, त्यावेळेस सम्राट अशोकाचा जसा महल होता, जसा राजवाडा होता, तसा पहाडी खोदून या ठिकाणी तशी गुफा तयार करण्यात आली होती. सम्राट अशोक मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये पुष्कळ ठिकाणी आलेले आहेत ना गेले आहेत. त्यांचा मुलगा पण आला आहे, त्यांची मुलगी पण आलेली आहे. हा, तर आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी सम्राट अशोक आलेले आहेत, हा, इव्हन भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्रात आले, आपण पूर्ण देश फिरतो, हा, संपूर्ण देश फिरतो, परंतु भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्रात येऊन 70 दिवस राहिले. आमच्या प्रचार नाही याचा. आमच्या समितीच्या वतीने जितकं होते आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो. त्या रिसर्च तुम्ही प्रबोधन करायला पाहिजे, स्पेस प्रबोधन करू. माहिती पण सांगा. करू आता. पहा, वेळ फार आम्ही म्हणजे वेळ कमी मिळाल्यामुळे झालं आहे ते सगळं. असं काही हे नव्हतं अगोदर आहे. दीक्षाभूमीमध्ये जे सम्राट अशोकाची मूर्ती आहे त्याची स्थापना बाहेरच्या परिसरामध्ये करण्यासाठी काय प्रयत्न करतायत का? हो हो, होय होय, ते प्रयत्न करत आहे हो, चालू. लवकरात होऊ शकतं असं मला वाटतंय. आम्ही दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने दीक्षाभूमी ह्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने 1000 कोटीचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. पण मागे काही काळात ते ऐकायला मिळत होतं की जे भिक्षू राहतात त्यांना काही मारहाण केलेली आहे आणि नाही ते पहा, मॅडम, हा माझं उत्तर आणि तो भाग वेगळा आहे. नाही, तुम्ही दक्षता समिती- नाही थांबा. त्यांनी जो प्रश्न केला, त्यासाठी आम्ही जो त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं नाही. 1000 कोटीचा जो प्रस्ताव दिलाय, त्या 1000 कोटीच्या प्रस्तावामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मरण पावले त्यावेळेस त्यांचं वय हे 65 वर्षाचं होतं. तर 65चा अष्टधातूचा पुतळा त्या ठिकाणी आम्ही शासनाला सांगितला आहे, बाबासाहेब. हा, त्यानंतर 100 एकरमध्ये दीक्षाभूमीचा विकास व्हावा, हा दीक्षाभूमी दक्षता समितीचा प्रस्ताव आहे. आणि 10 एकरमध्ये तर एक काय अशोक वाटिका आम्ही सांगितली. आज तुम्ही पहा, तुम्ही आता सर्व सोशल मीडियाने पत्रकार बंधू आहात, ही शोकांतिका आहे. तुम्ही म्हणजे आमच्या भावना, आमच्या समाजाच्या भावना कोणी ठेवतच नाही. एक तर एक स्तूप बनण्यासाठी 50 वर्ष लागले. त्याच्यानंतर आज एखाद्या महाराज बागमध्ये या तुमच्या दुसऱ्या गार्डनमध्ये लोक घंटो म्हणजे 1-1 तास 2-2 तास वेळ घालवतात, बसतात. चांगलं वाटते. दीक्षाभूमीवर बसण्यासाठी एक पण व्यवस्था आजपर्यंत झाली नाही 50-60 वर्षांमध्ये. आम्ही 10 एकरमध्ये अशोक वाटिका सांगितली आहे. आणि इथपर्यंत की ते आता तुम्ही प्रश्न केला म्हणून नाही तर त्याच्या डिटेल्स मी आणलं असतं. 100 एकरमध्ये 1000 कोटीचा प्रस्ताव आम्ही शासनाला दिला आहे. महाराष्ट्र शासनाला आजच्या पत्र या प्रेसच्या माध्यमाने आम्ही विनंती करतो की आमच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता द्यावी. तर 100 एकर जागा दीक्षाभूमीच्या परिसरात आहे का? करायला पाहिजे, उपलब्ध करायला पाहिजे. पुष्कळची जे मी 3.5 एकर किंवा 5 एकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज किंवा ते इतर औद्योगिक महासंघाचं औद्योगिक याचं हे ऐकून घ्या. तुम्ही आता प्रश्न केला तर आम्ही ह्या छोट्या जागा म्हणत नाही. दीक्षाभूमी हे इंटरनॅशनल प्लेस आहे, जागतिक प्लेस आहे. या भारताच्या केंद्र सरकारला त्याची गरिमा त्यांनी समजली पाहिजे.
देश विदेशातून लोक सम्राट अशोकाच्या नंतर अगर धम्मक्रांती कोणी केली तर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि ती क्रांती आणि ते क्रांतीचं ते पवित्र स्थळ बघण्यासाठी जागतिक लोक येतात. त्या जागतिक स्थळाची केंद्र सरकारने काय व्यवस्था केली हे म्हणजे अपयश आहे. केंद्र सरकारचं अपयश आहे की जागतिक जे स्थळ आहे त्याला ते सुशोभित करू शकले नाही. 250 करोड भेटले त्याचं काम नाही झालं तुम्ही म्हणता 1000 करोड आणली पाहिजे त्याचं काय काम? 250 कोटी पहा प्लान आहे प्रस्तावाचा. शासनाला आम्ही मागणी 100 कोटीनं 200 कोटी द्या हे नाही म्हणत आहे. आम्ही 1000 कोटीचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावर त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि शासनात तशी योजना तयार करावी. शासनाने जर का तुम्हाला म्हटलं की 250 कोटी दिले त्याचं मत काय? अरे आम्हाला कुठे दिली नाही ते त्यांचं काम आहे. शासनाचं काम आहे. दीक्षाभूमी हे केंद्र सरकार राज्य सरकारची जबाबदारी आहे. समजला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिला म्हणजे संविधानाची जबाबदारी फक्त बौद्धांवर नाही आहे, संपूर्ण देशाची आहे. पण लोक ठप्पा लावून बसले की नाही संविधान म्हणलं तर बौद्ध, बाबासाहेब म्हणलं तर बस बौद्ध, असं नाही आहे. दीक्षाभूमी ही इज्जत आहे देश की, ही इज्जत आहे दीक्षाभूमी भारत देशाची. भारत देशाला स्वतःची अगर जागतिक स्तरावर आपली इमेज कमवायची असेल तर दीक्षाभूमीला 1000 कोटी खर्च करून 100 एकर मध्ये त्याच्या डेव्हलपमेंट करायला पाहिजे, त्याचा विकास करायला पाहिजे. आपली इज्जत बचावण्याची मागणी नाही केली. तुम्हाला हा समजत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मागणी केलेली नाही. आम्ही प्रस्ताव दिला की असं तुम्ही करायला पाहिजे. आम्ही मागणी केलेली नाही. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही असं अशा पद्धतीनं करायला पाहिजे. हे समस्त भारतातल्या बौद्धांची मागणी आहे, इच्छा आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेला काय सांगू इच्छिता? धम्मध्वज यात्रेच्या माध्यमाने आम्ही बौद्ध जनतेला हे सांगू इच्छितो की आपसातले मतभेद हे आम्ही टाळले पाहिजे. विहारामध्ये जे आमचे लोक जे आहेत त्यांनी एकोप्यानं राहायला पाहिजे. आणि या धम्मयात्रेमध्ये सगळे पांढऱ्या शुभ्र कपड्यावर आले पाहिजे. सोबत पंचशीलता ध्वज घेऊन आले पाहिजे. आज जगामध्ये युद्ध सुरू आहे. भगवान बुद्धांनी शांतीच्या मार्गे दिला. भगवान बुद्धांनी शांतीच्या मार्गे दिला. तर तुम्ही याकरिता आपण काही या जगाला युद्ध नाही बुद्ध पाहिजे. असा काही संदेश देणार आहात? या नाही संदेश देण्यालायक आम्ही नाही हो, पण या देशाला युद्ध नाही बुद्ध पाहिजे. या जगाला युद्धाची गरज है. जब ये दुनिया में बौद्ध धर्म था तो भारत को सोने की चिड़िया और यहाँ से सोने का धूर निकलता था, समझे. और यहाँ तक कि सम्राट अशोक ने आधी दुनिया से ज्यादा बौद्ध धर्म का, आज जहाँ इस्लाम है वहाँ पर आज बुद्ध की मूर्तियां नहीं. तालिबान देखो, ये देखो बुद्ध की मूर्तियां निकल रही है. तुम बुद्ध इसको अयोध्या को खोदे, अयोध्या की जमीन खोदी. ऊपर के जज ने, ऊपर सीट पे बैठने वाले जज ने निर्णय उनके तरफ से लिया, लेकिन मट्टी ने, अयोध्या के मट्टी ने वहाँ ईमान बताया. जहाँ उसने खोदे तो वहाँ बुद्ध निकल गए. सर एक मिनिट, मी कविता लांगे बोलते. दक्षता समितीचे मी सदस्य किंवा सचिव आहे. आणि ज्यावेळेस मी पहिला आवाज उचलला होता समितीला, त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे की दीक्षाभूमीचं आंदोलन आम्ही 13 पासून सुरू केलं होतं.